हाय हॅलो नमस्कार. आणि सबर का फल मीठा होता है ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. तर गार्डनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला खूप पेशन्सली काम करावं लागतं. काही काही झाडांचा रिझल्ट हा आपल्याला लगेच बघायला मिळतो, पण काही काही झाडांच्या बाबतीत आपल्याला खूप वेट करावा लागतो आणि तेवढा वेट आपण केला पाहिजे किंवा त्याला वेळ हा दिला पाहिजे. त्याचबरोबर काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेण्यामध्येच बराच वेळ जातो आपलाही. आणि आपल्याला मात्र असं वाटतं की म्हणजे ह्या झाडाला फुलंच येत नाहीत, त्याचा रिझल्टच मिळत नाही असं म्हणून आपण कंटाळून जातो. पण जर थोडंसं पेशन्स ठेवले आणि थोडंसं जरा वेट केला तर त्याचा आपल्याला रिझल्ट हा हा खूप छान बघायला मिळतो. आणि असाच माझ्या सुद्धा एका झाडाचा रिझल्ट हा मला फायनली मिळालेला आहे. आणि ते झाड आहे म्हणजे लेमन प्लांट. लेमन प्लांट वरती याआधी पण मी एक दोन व्हिडिओ केलेले आहेत, खत कोणतं घालायचं वगैरे. पण त्याला मला वाटतं आता 2 वर्ष होत आली होती आणि तरी सुद्धा त्याला फ्लॉवरिंग वगैरे येत नव्हतं. आणि त्यामुळे मला अक्षरशः म्हणजे बाकीच्या सगळ्या झाडांना तसा चांगला रिझल्ट मिळालेला किंवा रिस्पॉन्स मिळालेला, फक्त लेमनलाच एवढा मला वेट करावा लागला, 2 वर्ष वेट करावा लागला. आणि फायनली आता त्याला एकच लिंबू आलेला आहे. पण ठीक आहे, मी खुश आहे, कारण मला तर असा डाऊट यायला लागलेला की हे म्हणजे बियांपासून लावलेलं आहे की ग्राफ्टेड आहे, काय माहिती नव्हतं. म्हणजे कारण अजून त्याला लेमनच आले नव्हते, तर ते समजायलाच मार्ग नव्हता की हे बियांपासून लावलेलं झाड आहे की ग्राफ्टेड झाड दिलेलं आहे. ते नर्सरीतून आणताना त्याला काहीच नव्हतं आणि त्यामुळे मी खरंच कन्फ्यूज होते. आता मी म्हणजे कधी याला फुलं येणार आणि कधी लिंबू, म्हणजे माझं काय चुकतंय का, त्याला काय कमी पडतंय हेच मला काही समजत नव्हतं. आणि त्यानंतर मग मी त्याला रिपोर्टिंग केलं, खतं घातली आणि नंतर त्याला फ्लॉवरिंग झालं. खूप फ्लॉवरिंग झालं नाही, नवीनच आता फर्स्ट टाइम फ्लॉवरिंग झालं. तर त्याला थोडीशी फुलं आलेली, त्याच्यातली पण गळून गेली आणि एकच त्याच्यातलं लेमन मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि चला मग मी तुम्हाला तोच रिझल्ट दाखवण्यासाठी आज हा व्हिडिओ करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओ मधली संपूर्ण माहिती समजेल. 2 वर्ष वाट बघितल्यानंतर माझ्या लिंबूच्या झाडाला फायनली लिंबू आलेला आहे. चला मग तुम्हाला दाखवते लेमनच्या प्लांटची माझी प्रोग्रेस. काही लिंबूच्या झाडाला अजूनपर्यंत जर काही लिंबू येत नसतील तर काय करायचं, तर हेही आपण आज इथे लिंबू बघता बघता सांगूयात. तर चला मी तुम्हाला लिंबूचं झाड तर दाखवतेच, तर त्याचबरोबर गार्डनमध्ये आणखी काय आहे तर त्याचंही अपडेट मी तुम्हाला दाखवते. हे आहे वांग्याचं झाड आणि याला बघा वांगे, इथे बघा एक माकडाने इथे खाल्लेला आहे. पण इथे एक धरलेला आहे, हे एक आहे, इथे 3 आहेत. आणि इथे खाली बघा, खाली एक आहे, 4. या साईडला एक दिसत आहे, खाली 2 आहेत, 4 5 आहेत. तशी वांगी सध्या आले 6 होती, त्याच्यामधले एक माकडाने खाल्लेले आहे. अजून फुलं सुद्धा बघा येत आहेत त्याला, वरती सुद्धा इथे फ्लावरिंग आलेलं आहे. पण दिला खत घातल्यानंतर त्याला फुटून बघा सगळीकडून असे फांदे नवीन नवीन फुटून आलेले आहेत. आणि आता त्याला कळ्या सुद्धा धरतील. एक वांग्याचं झाड आहे, ते अजून छोटं आहे. हे आहेत ते 2 फ्लॉवरची झाडं आहेत. तो या फ्लॉवर सुद्धा ट्राय केलेला आहे आणि छान आली आहेत झाडं. आता त्याला फ्लॉवर कधी लागतायत ह्याची वाट बघते मी. इथे पण 2 आहेत फ्लॉवर, 2 आहेत आणि ते 2, असे 4 आपल्याकडे फ्लॉवरची झाडं आहेत. आणि या साईडला मिरचीचं झाड आहे, त्याला सध्या तरी एकच मिरची आहे. आणि हे आहे आपलं लिंबूचं झाड. हे बघायला नवीन नवीन असे फांदे फुटून यायला लागलेले आहेत. इथे पण फांदे आणि इथे आलेला आहे एकच लिंबू आहे बघा. अजून तो हिरवा आहे, तयार व्हायला त्याला वेळ आहे अजून. एक त्याची फांदी आली. तर लिंबूच्या झाडाला जर तुमच्या अजूनही फुलं येत नसतील तर आधी सगळ्यात आधी म्हणजे काय बघायला पाहिजे, तर ते झाड हे ग्राफ्टिंगचं आहे का. खरं तर मला सुद्धा डाऊट येत होता की हे झाड ग्राफ्टिंगचं आहे,
की असंच बियांपासून लावलेलं आहे आणि म्हणून त्याला लिंबू येत नाहीयेत. कारण 2 वर्ष झालेली तरी सुद्धा त्याला अजूनही फुलं येत नव्हती आणि लिंबू येत नव्हते. पण आता एक लिंबू आलं म्हणजे याला पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला किंवा नेक्स्ट सीझनला याला चांगली लिंबू येऊ शकतील. आणि म्हणून तुम्ही आधी ही खात्री केली पाहिजे की हे ग्राफ्टिंगचं लिंबू आहे की बियापासून लावलेलं आहे. नर्सरीतून घेताना शक्यतो त्याला फ्लावरिंग आलेलं वगैरे असंच घ्यायला पाहिजे. तरच आपल्याला समजतं की ते ग्राफ्टिंगचं आहे की नाही आहे ते. आणि बघा याला आता परत एकदा खत घातलेलं आहे. तर तुमच्याही झाडाला लिंबू येत नसतील तर तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचं खत घालायला पाहिजे. तर आता फ्लावरिंग येण्याच्या वेळेस त्याला पोटॅशियमची गरज असते आणि म्हणून जानेवारीमध्ये मी जे खत तुम्हाला घालून दाखवलं या झाडावरती, लिंबूच्या झाडावरती, त्याच्यानंतरच याला लिंबू आलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या सुद्धा झाडाला अजून येत नसतील लिंबू तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. म्हणजे त्याला मी रिपोर्टिंग पण केलं आणि त्याला खत सुद्धा घातलेलं आहे. तर कोणतं खत घातलं ते मी तुम्हाला आत्ता सांगते, पण रिपोर्टिंग कसं करायचं ते तुम्हाला तो व्हिडिओच बघायला पाहिजे. तर त्यावेळेस मी त्याला लिंबाची पेंड, गांडूळ खत, शेणखत, पोटॅशियम आणि कॅल्शियम ही सगळी मी खतं त्यावेळेस दिली होती. पूर्ण झाड काढलेलं म्हणजे कुंडीतून आणि नंतर पुन्हा कुंडी भरलेली होती आणि त्याच्यानंतरच त्याची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर तुमचं सुद्धा झाड जर खूप वर्ष एकाच कुंडीत असेल तर तुम्ही त्याला रिपोर्ट करायला पाहिजे. आत्ता केलं तरी सुद्धा चालेल, पण आत्ता तुम्हाला त्याला लिंबू येतील असं वाटत नाही कारण आता एप्रिल महिना आहे. मग आता फ्लॉवरिंग म्हणजे त्याला पाणी कमी घातलं पाहिजे. आणि खत घातल्यानंतर मी त्याला 15 दिवस म्हणजे खत घातलं त्यावेळेस पाणी दिलं आणि त्याच्यानंतर 15 ते 20 दिवस त्याला अजिबात पाणी दिलेलं नव्हतं आणि त्यानंतर मग पाणी द्यायला सुरुवात केली. त्याला फ्लॉवरिंग झालेली होती अजून 1, 2, 3 ठिकाणी, पण ते सगळे गळून गेले आणि एकच राहिलं आणि त्यालाच फक्त लिंबू आलेला आहे. एकच फक्त राहिलेत, पण ठीक आहे. ॲटलिस्ट एवढं तरी समजलं की ह्या झाडाला लिंबू येणार. यापासून केलेलं नाहीये किंवा आपण असंच त्याला फक्त खत पाणी घालत नाही. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या लेमन प्लांटची केअर करा. आणि तुम्ही दुसरं म्हणजे त्याला एप्सम सॉल्ट सुद्धा तुम्ही वरचेवर थोडंसं घातलं पाहिजे. म्हणजे त्याला नवीन नवीन फांद्या येतात आणि नवीन फांद्या आल्या की नवीन फांदीलाच फ्लॉवरिंग होतं. जुन्या फांद्या आहेत ना या अशा आधी आलेल्या फांद्या आहेत ना तर त्यांना फ्लॉवरिंग होत नाही. आता हे बघा इथे आलेलं आहे. तर अशा नवीन फांद्या फुटून आल्या तरच त्याला फ्लॉवरिंग होणार आहे. थँक्यू सो मच.